तर आज मी नाचणीचं पीठ आणि गव्हाचं पीठ मिक्स करून ही भाकरी करणार। तर 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी नाचणीचं पीठ, किंचित असं मीठ घातलेलं आहे आणि हे मळून घेतलेलं आहे पीठ गरम पाण्यात। तर आता ही लहान लहानशा भाकऱ्या तुम्हाला मी करून दाखवते। फ्राईंग पॅन ठेवलेला आहे, अशा ह्या लहान लहान अशा करून हाताने अशा हे करून घेणार आणि मग भाजून घेणार। ही भाकरी मी हाताने केलेली आहे, हळूवार अशी फ्राईंग पॅनवर घालते आणि ती भाजून घेते। अशी ही भाकरी मी परतून घेतलेली आहे। आता परत अशी परतून घ्यायची, एकदम मोठा गॅस करू नये, तर ही जरा भाजू दे। ही भाकरी झालेली आहे, जरा परतून घेते, जास्त करपू द्यायची नाही। आता दुसरी घालून घेते। आता ही अशी भाकरी घालते आणि ती पण मीडियम गॅस फ्लेमवर भाजून घेते। या प्रकारे मी नाचणीच्या भाकऱ्या केलेल्या आहे आणि आलू पनीर मटर याबरोबर तसेच कांदा आणि लिंबू हे सर्व केलेलं आहे। ह्या अशा भाकऱ्या मी तुम्हाला, हे बघा अशा भाकऱ्या। आता ही जर गव्हाचं पीठ आणि नाचणीचं पिठाची भाकरी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि योग्य तो कमेंट्स लिहा। धन्यवाद।